इकडचा पण मोठा केला त्या संदर्भात मुलांना संदर्भात पटकन क्लिअर होतं याच्यामध्ये पटकून त्याच्या आतमध्ये आता आणखी एक क्रम आहे 10वीचा काय बरं आहे 3 समांतर रेषा एका छेदिकांचा छेदिला आहे त्या छेदिकेने छेदलं छेदल्यानंतर जे विभाजन होतं आपण आपण इथं 4 इथून 0 पासून चालू केले 8 4 म्हणजे 4 8 म्हणजे एकाच 2 तर त्या 3 रेषांना दुसरी कुठलीही छेदिका छेदली त्यांचं गुणोत्तर बदलत म्हणजे आता इथं 5 घेतलं बरोबर इथं 5 6 घेतलं 12 तर इकडं कमी पडेल 7 इकडे घेतलं 7 घेतलं ते 14 त्याच्यामुळं एक ते दाखवतो मुलांना समजायला आता आणखी एक प्रकार काटकोन त्रिकोण तर कर्णावर लंब टाकला तर तो लंब आहे त्याचा वर्ग त्या इतर 2 भागांच्या गुणाकार आहे आता आपण हे समजा 6 वर ठेवतो 6 घेतो 6 चा वर्ग 36 6 36 तर आपण थोडंसं चेंज केलं इकडं 4 वर घेतो हे तेच राहणार आहे 6 6 हे 4 9 9 चौक 36 आणखी थोडं घेतो इथं 12 वर 3 होतं 12 किती वेळा तुम्ही बदलून जातो तर मधले जर असेल छोटे तर ते येणार ते पॉईंटमध्ये येतील तर मुलांना संकल्पना काढायसाठी आपण आपल्या हाताने मुलं प्रत्यक्ष करून जातात त्याच्यावर एकाची 2 2 3 व्हिडिओ ॲडजस्ट करतात सगळ्यांचं आणखी याच्या त्रिकोणामध्ये एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणार आणि दुसऱ्या बाजूला समांतर असणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला हा रेषाखंड तिसऱ्या बाजूला तो भाग शिवाय हा जो आहे निम्मा आणि हा आपण करून घेऊ समजा हे मध्यबिंदू आहे तर आता 10 घेतला आपण इथं 20 आला इथं समजा 12 घेतलं 24 आला म्हणजे एवढे कुठे घेतलं शिवाय 10 आहे 20 ला याची लांबी किती आहे 25 आहे ते 12 आणि हे पण निम्मी येते आणि हे बारीक ह्याच्यासाठी हे पण घेतलं हा 8वीचा टॉपिक एकाच वर्तुळातील एकरूप किंवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर समजा आता किती अंतरावर 9 अंतरावर आपण एक बरोबर सेंटरला म्हणजे या 2 किंवा 1 मध्ये समान अंतरावरती समजा आता हे घेतलं ते 11पेक्षा जास्त वर्त याचा अर्थ ही लांब आहे म्हणजे ही आणि ही किंवा 1 मुलांना कळायला असंच पण एक समांतर मुलांना कळायचं वर्किंगमध्ये याच्या आपण उकळ ठेवले फक्त कडनी हे केले त्या आतमध्ये कट करून त्याच्या आतमध्ये येतं त्याच्यामुळे मुलांना संकल्पना करतात समोरासमोर कोण एक समोरासमोर बाजू आणि बाजू समांतर सुद्धा याच्या म्हणजे हा किती वेळा फिरवला आहे त्याच्यावरती चिकटपट्टी लावलेली त्याच्यामुळे किती फिरवलं तरी खराब पण होत नाही अक्षर जात नाही सिरोटेप सुद्धा लावून जातात याच्यावर आता हे पण होतं ते काय झालं काल त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापाची बेरीज 100 इथला पॉईंट जो होता याच्यात हे पण कुठून तिन्ही कोणाचे आता आणखी एक प्रमेय दाखवतो चक्रीय चौकोन आपल्या माहिती चक्रीय चौकोनाचे समूह पण एकमेकांचे पूरक असतात म्हणजेच त्यांची बेरीज 180 आपण जुळून बघा मुलांना द्यायचं जुळवा हे इथे ॲडजस्ट केलं चक्रीय चौकोन तयार झाला दोघांचे कोण त्यांना मोजायला लावायचे कोणांची बेरीज 180 परत फिरवून जागा सारख्या जागा बदलायला लावायच्या कोण मोजायला लावायचं या पण वरतून चिकटपट्ट्या लावल्या त्याच्यामुळे किती त्यांनी हँडल केलं तरी खराब होणार नाही काही किती फिरवून तर सुद्धा याची कोण आणखी एक टॉपिक आहे त्रिकोणाच्या कोण दुभाजक मध्यगा आणि त्याचं सुरलंब हे तीनही एक संपाद चिकटपट्टी लावतात आणि
आता आपण जर याचं कोण भाज्या घेतो, हे पुन्हा आधीच करून ठेवलं, त्याच्यामध्ये एक संपलं. तर शिरोलंब येते, याची पण खून करून ठेवली वेगवेगळी अशी शिरोलंबासाठी. शिरोलंब सुद्धा एक संपलं. शिवाय मध्या घेतल्या, तर या ज्या मध्येला आहेत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.